आता सगळं आवरून इथे मी घरातून निघते आणि त्या दोघींकडे जाते आहे. आणि चला मग. हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. आता सकाळचे बरोबर 8 वाजलेत आणि आम्ही तिघी निघालो आहे. कुठे निघालो आहे, काय करतो हे तुम्हाला पुढे समजेल. स्टे ट्यून, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला समजेल काय काय आम्ही दिवसभरात धमाल मस्ती केली आहे ते. चला मग आता आम्ही निघतो, कारण की खूप जास्त उशीर झाला आहे. घरातली सगळी कामं करून निघालो आहे. चला मग स्टे ट्यून. नाही म्हणजे झालंय की असं नाही का म्हणलं मी. पोरींना घेऊन जाणार आपण नंतर जाता नाही. हां हां जा, बरं वाटतं का तुला एकटी? टेस्ट करूयात आपण काहीतरी, काही दुसरं सांगा. एक घास फेकून देण्यासारखे ठेवा की. आता इथे जस्ट आम्ही थिएटरमध्ये एंटर करतो आहे आणि पुढचं काही जे शूट केलं होतं ते मी ऑलरेडी केलं होतं पोस्ट, पण मला कॉपीराईट क्लेम आला. त्याच्यामुळे मी सगळं सीन्स वगैरे डिलीट केले तर, आणि फक्त म्हणजे मूवीचं काहीच पार्ट दाखवणार नाही आहे, कारण की मला कॉपीराईट क्लेम आला आहे. तर चला मग मूवी छान प्रकारे बघून झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगते. आणि आमचा ऑनलाईन तर फुल दाखवत होता ना तुला कुठलं थिएटर? आम्ही तितकी वेळ नाही इतकं नव्हतं दाखवत. मॉर्निंग शोला एवढे नसतात. इथे आम्ही मॉर्निंगचे जास्त केले किती असं पण म्हणणारच नाही. ही घरची संतोषी मधली बघितली. हां संतोषी म्हणलं अच्छा मी म्हणजे संतोषी कुठली मी बघितले का तुमच्या? मम्मीला काय ह्याच्यापेक्षा लई फॅशन करून झाली. हे तर काहीच नाही. फॅशन केली माझ्या फॅशन करू करू म्हणजे तुम्हाला काय असं जाऊ दे म्हणजे फोटो बिटो नाही काढवायचं. नवराज न काढते बस बघ कशी छान. आणि तू हे बघ तिथे कसं असतं, नवऱ्याला इंटरेस्ट नसतो फोटो काढायला, तिथे पुश करायला लागतं. इथे पुश करायची गरजच नाही ना. बाय डिफॉल्ट आपले फोटो येणारच आहे, ते माहिती असतं. कशाला आपण जास्त कष्ट नाही यायचे. 15 मिनटं म्हणून ह्यानी जरा जास्तच वेळ. हमको आगे जाने का है उसको बोला. आता आपण तिथे झुडिओमध्ये फिरणार. अगं मला तिकडचं टेन्शन आलं की तिकडे जायला अर्धा पाऊण तास, तिथं टाईम 2 तास काय जास्तच. आणि तुळशीबागेच्या शेजार नाही तर म्हणजे घोर पाप आतमध्ये नाही गेलं तर काही नाही घेतं ॲटलिस्ट मला. आता इथे मूवी बघून झाल्याच्या नंतर सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती आणि पेटपूजा तर झालीच पाहिजे. आणि ऑर्डर दिली होती आणि ऑर्डरसाठी वेळ होता आणि मग आमचं एवढं डिस्कशन चालू होतं. आता गप्पा गोष्टी आपल्या कुठेही जात काही संपत नाही आहेत, आणि सोबत जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला कळतही नाही कसा वेळ गेला. नको बाबा. का गं? थोडीच खाते. हां चवळी बाई बारीक टेस्ट चांगले लागते ना, म्हणजे असं वेगळं बघितलं असं तुमची काय म्हणून म्हणतात चांगली होते सगळ्यांची आहे ना. आणि ह्याची नाही घेतली थोडी खाव्या.
पण पैसे गेले काही वाटत नाही, म्हणजे तेच चांगलं असल्यावर. मग पानगड खाल्ल्यावर लय पोट नाही चांगलं भरलं की वैताग येतो. चांगलंच पोट भरणार. सांगणार आहे. त्यानंतर खाऊन वगैरे झाल्याच्यानंतर तिथे जुडिओ होतं. जुडिओ थोडं एक्सप्लोअर केलं आणि थोडीशी शॉपिंगही केली आणि त्यानंतर मग तिथून आता पुढे जायचं होतं, जी की साड्यांची शॉपिंग होती. आणि साड्यांची शॉपिंग म्हटलं आपला काही म्हणजे आपल्याला असं होतं ही आवडते ती नको, त्या डिझाईनमध्ये ती, त्याच्यामध्ये कलर तो, हे तर सगळ्यांना माहिती आहे, अगदी तुम्ही रिलेट करतही असाल. आणि असं खूप जास्त आणि खूप सारी दुकानं फिरून कशा तरी आम्ही साड्या चॉईस केल्या आणि साडीही घेऊन आलो. त्यानंतर मग असं आतमध्ये नाही जास्त घुसलं, पण बाहेरूनच तुळशीबागेतही फेरफटका मारला, थोड्याशा गोष्टीही घेतल्या आणि त्यानंतर अजून पेटपूजा करायला बसलो. मग इथेही बसल्यानंतर इथेही गप्पा चालूच होत्या, जसं की विचारू नका. अगदी दिवसभर आम्ही सोबत, तरीही गप्पा काही संपतच नव्हत्या. आणि आता इथेही थकून गेलतो, कारण की तिकडून दुपारी जेवलो होतो आणि त्यानंतर इथे आता 8 वाजले होते रात्रीचे. आणि त्यानंतर सगळ्यांना ही भूक लागली होती. त्यानंतर म्हटलं इथं काहीतरी थोडंसं खाऊयात आणि नंतर घरी जाण्यासाठी निघूयात. आता बस झालं, घरी पोहोचलो आहे आता, म्हणजे 10 वाजता आम्ही इथे पोहोचलो. आणि सगळ्यात पहिली ओढ झाली की माहेराला कधी भेटेल असं. माहेरात झोपी गेली होती, फक्त 10 मिनिटापूर्वीच ती झोपली होती. पण मी आल्याच्यानंतर जेव्हा तिला उठवलं तेव्हा तिला फार जास्त आनंद झाला. पण असं विचारलं का आईची आठवण आली का मायरा? हो आई आली होती. म्हणजे असं इतकं क्यूटली सांगत होती ना. आणि मग आतून एक तर दिवसभर एवढं गिल्ट फील होत होतं की आपण आद्याला पण, म्हणजे प्रतीक्षानी पण आद्याला सोडलं होतं. म्हणजे आमचं दिवसभरातून किती वेळा तरी होतं की आपण पोरींना सोडून आलो आहे, पण हेक्टिकही झाला असतं, त्यांनी एवढा वेळ दम म्हणजे धरलाच नसता त्यांना. म्हणजे मग त्यामुळेच आम्ही त्यांना इथे घरीच ठेवून गेलो, पण खूप जास्त हाल होतात म्हणून नको म्हटलं. चला मग आता व्हिडिओ इथे सेंड करते. आणि देऊळ बंद मूव्ही, म्हणजे मूव्हीबद्दल सांगायचं म्हटलं तर ना, अमेझिंग मूव्ही, अमेझिंग. इतकं छान त्याचं म्हणजे काम केलं आहे ना, म्हणजे मूव्हीमध्ये अमेझिंग आहे. मग आता शब्दच नाही याच्या पुढे माझ्याकडे. खूप छान मूव्ही आहे, सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. चला मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटते पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, तुमची काळजी घ्या. गुड नाईट सगळ्यांना, बाय.